एक्झाम्पल, तुमच्या कॉम्प्युटरच्या समोर जी ही स्क्रीन दिसते त्याला म्हणतो आपण डेस्कटॉप. ह्या डेस्कटॉपच्या खाली एक पट्टी दिसते तुम्हाला ही, तर ह्या पट्टीला म्हणतो आपण टास्क बार. जे काही फोल्डरमध्ये आपण काम करतो या टास्क बारवर आपल्याला दिसतं. टास्क बारच्या राईट साईडला असतो हा नोटिफिकेशन एरिया. नोटिफिकेशन एरियामध्ये तुम्हाला तुमचा कीबोर्डचं लँग्वेज कोणता आहे, साऊंड किती आहे, वायफाय कनेक्टेड आहे का, PD कनेक्टेड आहे का, बॅटरी किती आहे, डेट काय, टाईम काय, काही नोटिफिकेशन्स आलेत का, या सर्व गोष्टी तुम्हाला नोटिफिकेशन एरियामध्ये कळतात. टास्क बारच्या लेफ्ट साईडला असतो एक खिडकीसारखं बटन, त्याला म्हणतो स्टार्ट बटन. त्याला क्लिक केलात की तुम्हाला तुमच्या PC मधील वेगवेगळे प्रोग्राम्स तुम्हाला इथे दिसतात. या स्टार्ट बटनच्या शेजारी सर्च बार असतो, मग इथे तुम्हाला हवा तो प्रोग्राम तुम्ही सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल आता एक्सेल आपल्याला सर्च करायचे, तर एक्सेलचं स्पेलिंग टाका EXCEL एक्सेल, ओपन किंवा एंटर. तुमचा एक्सेलचा प्रोग्राम काय होईल, ऑन होईल. इथे तुम्ही मॅक्सिमाइज करू शकता तुमची विंडो. एक्सेल ओपन झाल्या झाल्या तुम्हाला सुरुवातीला असे दिसेल. आपल्याला स्वतःची नवीन ब्लँक वर्कबुकवर काम करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करावं लागेल. ब्लँक वर्कबुक सिलेक्ट केलात. आता एक्सेलमध्ये उभ्या जे असतात त्याला काय म्हणतो आपण, कॉलम. आणि कॉलम हे कशाने डिनोट केलेले असतात, अल्फाबेट ABCD असं टोटल XFD पर्यंत नंबर ऑफ कॉलम्स आहेत. एक्सेलमध्ये आडव्या ज्या असतात त्याला म्हणतो आपण रो. रो हे नंबर्सनी डिनोटेड केलेले असतात. 1 2 3 4 असं टोटल 10,48,576 एवढे नंबर ऑफ रोज आहेत. आणि हे सर्व फक्त